हम लोग निकालेंगे पहला पत्र अध्याय 2 इसका 11 और 12। पहिला पेत्र अध्याय 2 ते 17 नहीं 12 11 नहीं 12 फर्स्ट पीटर चैप्टर 2 पहिला पेत्र अध्याय 2 वर्स 12 त्याचं वचन 12। पहिला पत्र अध्याय 2 पहिला पेत्र अध्याय 2 उसका वचन 12। त्याचं वचन 12। अन्य जातियों में तुम्हारा चाल चलन भला हो, ताकि जिन जिन बातों में वे तुम्हें कुकर्मी जानकर बदनाम करते थे, वे तुम्हारे बुरे कामों को देखकर उन्हीं के कारण कृपा दृष्टि के दिन परमेश्वर की महिमा करें। परराष्ट्रीयत आपले आचरण चांगले ठेवा, ह्यासाठी की ज्याविषयी ते तुम्हाला दुष्कर्मी समजून तुमच्या विरुद्ध बोलतात, त्याविषयी त्यांनी तुमची सत्कृत्ये पाहून समाचाराच्या दिवशी देवाचा गौरव करा। आपण प्रार्थना करूया। पवित्र पवित्र करुणा में प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु मैं आपके सामने आती वचन की सेवा को आपके हाथों में लेती हूँ। आपका वचन क्या ही सुंदर, क्या ही पवित्र, क्या ही शुद्ध है। वचन हम ध्यान से सुनने के लिए और जो हम सुनते वही पालन करने के लिए मदद करना, करुणा दया रखना। ये मेरी विनती, मेरी प्रार्थना, अनुग्रह करना यीशु के नाम से। प्रेज द लॉर्ड, प्रेज हालेलुया। हालेलुया। प्रियो हम पत्रस की पत्री पढ़ रहे हैं आणि पेत्राचं पत्र आपण वाचत आहोत। पत्री का मतलब है लेटर आणि पत्राचा अर्थ आहे एक पत्र। पत्रस एक प्रभु का दास है आणि पेत्र हा एक देवाचा दास आहे और उसे परमेश्वर ने एज अ प्रेरित बोलकर यानी चर्च बनाने के लिए उसे पहला पत्थर बोलकर उसे चुना गया। आणि म्हणून देवाने त्याला एक प्रेषित म्हणून, एक मंडळीचा पहिला दगड म्हणून त्याची निवड केली। तो जो कलीसिया जिसके द्वारा बनाई जाती है वो प्रेरित कहा जाता है। आणि ज्याच्याद्वारे मंडळी स्थापित केली जाते त्याला प्रेषित म्हटलं जातं। उसको चुना गया और उसने कलीसिया को पत्र लिखा आणि त्याला निवडण्यात आलं आणि त्याने त्या मंडळीला पत्र तो लिहिलं। अभी पत्र क्यों लिखा गया? क्योंकि उस काल में मोबाइल नहीं थे। आणि पत्र का लिहिलं? कारण का त्या वेळेला मोबाईल नव्हता। तो एक जगह से दूसरी जगह में जब प्रेरित घूमते थे तो वो पत्र का व्यवहार करते थे। आणि जर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ज्यावेळेस प्रेषित अशी फिरायचे तर ते पत्राचा वापर करायचे एकमेकांना संदेश देण्यासाठी। प्रेरितों का काम है कलीसिया की देखरेख करना। आणि प्रेषितांचं काम आहे मंडळीची देखरेख चर्च करणे। बनाने के बाद चर्च में क्या चाहिए क्या नहीं चाहिए, चर्च के लोग मेंबर कैसे हैं, उन्हें क्या भोजन देना चाहिए, उन्हें क्या एडवाइस देना चाहिए, ये प्रेरित के काम रहते हैं। आणि मंडळीच्या लोकांनी काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, जीवनाच्या बाबतीत किंवा कोणत्याही बाबतीत काय केलं पाहिजे, हे सगळ्या गोष्टी प्रेषित त्यांना समजवतात। तो इसीलिए आज पत्र जो प्रभु का शिष्य है, आणि म्हणून पेत्र जो देवाचा शिष्य आहे आज उसके द्वारा वो हमें सिखाता आणि है आज त्याच्याद्वारे तो आपल्याला शिकवतो सियोन कलीसिया को, सियोन मंडळीला आपको, शिकवतो, मुझे। तुम्हाला आणि मला। तो प्रभु कहता है कि हमारा चाल चलन अच्छा होना चाहिए अन्य जातियों में। आणि देव म्हणतो तुमची चाल चलणूक चांगली असली पाहिजे अन्य जातीच्या इसका समोर। मतलब हमारी अच्छी गवाही होनी आणि चाहिए। याचा अर्थ आहे की आपली चांगली साक्ष असली प्रभु ने पाहिजे। कहा तुम मेरे गवाह हो। देव म्हणाला तुम्ही माझे साक्षीदार तो आहात। हम प्रभु के गवाह हैं। आपण देवाचे साक्षीदार तो आहोत। प्रभु के गवाह मतलब क्या? मग देवाचे साक्षीदार याचा अर्थ काय? यानी हम यीशु हमारा कैसा है, कौन है, क्या करता है और कैसे उसने मेरी लाइफ को चेंज किया और आज वो मेरे साथ कैसा व्यवहार कर रहा है, वो हमारे चाल चलन के द्वारा दिखना चाहिए। आणि साक्षीदाराचा अर्थ आहे की येशू कोण आहे, तो कसा आहे, त्याने माझं जीवन कसं बदललं आणि तो आज माझ्याबरोबर कशी वागणूक करतो हे आपल्या चाल चलणुकीच्या द्वारे लोकांना दर्शवून देणं प्रभु ने लागतं। कहा पूरे संसार तक तुम मेरे गवाह हो। आणि देव म्हणाला पृथ्वीच्या दिगंतापर्यंत तुम्ही माझे साक्षीदार आहात। पहला प्रेरितों के काम अध्याय 1:8 में पढ़ सकते हैं। प्रेषितांचे कृत्य 1:60 मध्ये वाचू तो शकतो। हम सिर्फ चर्च में गवाही नहीं है। आणि आपण फक्त मंडळीमध्ये जैसे साक्षीदार आपने नाही आहोत। गवाही दिया कि तुम्ही साक्ष दिली। ऐसे ऐसे घूम गया था मिल गया, आणि जसं माझी ही वस्तू हरवली ती मला भेटली, तो हम गवाही देते हैं। मग ती आपण साक्ष देतो और उस गवाही के द्वारा हम बताते हैं कि यीशु ने मेरे जीवन में काम किया। आणि त्या साक्षीच्या द्वारे आपण सांगतो की येशूने माझ्या जीवनामध्ये हे काम लेकिन यही केलं। गवाही यीशु आज भी जिंदा है और मेरे जीवन में काम करता है और कर रहा है। ये गवाही हम कहीं पर भी जाते हैं, संसार में कहीं पर भी, तो वो गवाही रहनी चाहिए। आणि तीच साक्ष की येशू ख्रिस्त हा देव आहे, तो जिवंत परमेश्वर आहे आणि तो आजही काम करतो, तर ही साक्ष शेवटपर्यंत राहिली पाहिजे। तो हमारी गवाही हमें देना जरूरी है। आणि आपल्याला आपली साक्ष देणं तो गरजेचं आहे। प्रभु के गवाह है। आणि आपण देवाचे तो साक्षीदार इसलिए आहोत। पत्रस कहता है आणि म्हणून पेत्र म्हणतो कि तुम कैसे होना चाहिए, तुम्हारा चाल चलन यानी तुम जो व्यवहार अपने घर में अड़ोसी पड़ोसियों से, अपने देश के लोगों के साथ जैसा व्यवहार करते हो, चर्च के मेंबर के साथ व्यवहार करते हो, उससे क्या होना चाहिए, प्रभु की महिमा होनी चाहिए। आणि म्हणून पेत्र आपल्याला सांगत आहे की तुमचा जो व्यवहार आहे, तुमची जी वागणूक आहे, तुमच्या घरातल्या लोकांबरोबर, तुमच्या मंडळीतल्या लोकांबरोबर, देशातल्या लोकांबरोबर किंवा आजूबाजूवाल्यांबरोबर जे काही तुमचा व्यवहार आहे त्याच्यामध्ये देवाचा गौरव झाला पाहिजे। जिन बातों में जो लोग तुम्हारी बदनामी करते थे, तुम्हें नाम रखते थे, आणि ज्या विषयाच्या बाबतीत लोक तुमची बदनामी करायचे, लोक तुम्हाला नावं ठेवत भी होते जानते थे, आणि तुम्हाला अच्छे दुष्कर्मी लोग समजत नहीं होते, जानते थे। तुम्हाला चांगली लोक समजत लेकिन नव्हते। अब तुम्हारे
भले काम दे। पण आता तुमची चांगली कामं बघू। पहले तुम यीशु में आने से तुम्हारे बुरे कामों से देखकर लोग तुम्हें बदनाम करते थे, तुम्हें निंदा करते थे, तुम्हें दोष लगाते थे। आणि पहिले तुम्ही येशूमध्ये यायच्या अगोदर लोक तुमची निंदा करायचे, तुम्हाला बदनाम करायचे, तुमच्यावरती दोष लावायचे। लेकिन अब तुम यीशु में आए हो, पण आता तुम्ही येशूजवळ आलेले तो आहात, तुम्हारे भले भले काम दिखने से तर तुमची चांगली चांगली कामं दिसली पाहिजे कुकर्म नहीं, आणि दुष्कर्माची कामं नाही। कुकर्म यानी बुरे काम, आणि दुष्कर्म म्हणजे वाईट कामं, वो नहीं देखने चाहिए। ती नाही दिसून आली तो पाहिजे। फिर क्या होने चाहिए? मग काय झालं पाहिजे? अच्छे अच्छे काम देखकर चांगली चांगली तुमची सत्कृत्य तो पाहून परमेश्वर की गवाही देनी चाहिए, परमेश्वर की महिमा होनी चाहिए, परमेश्वर का नाम ऊंचा करना चाहिए। आणि लोकांनी देवाचा गौरव केला पाहिजे, लोकांनी देवाचं नाव उंच केलं पाहिजे। बाइबल में एक आपको मैं एक उदाहरण बताती हूँ उसकी, वो है सामरी स्त्री। आणि बायबलमध्ये एक चांगलं उदाहरण तुम्हाला सांगते, ते म्हणजे शंभरोणी स्त्री। 4 में आप पढ़ सकते योहान 4 मध्ये तुम्ही हे वाचू शकता। हैं। सामरी स्त्री एक व्यभिचारी है। आणि शंभरोणी स्त्री एक व्यभिचारिणी आहे। तो गवाही कैसे होती है? साक्ष कशी असते? गवाही में पहले तुम कौन थे, आणि साक्षामध्ये आपण पहिले कोण होतो, है ना? और अब क्या हो, आणि आता तुम्ही कोण और आहात, आगे क्या है, आणि पुढे तुम्ही काय होणार आज क्या हो। आणि आज तुम्ही काय आहात। तो पहले, पहिलं, फिर कैसे नंतर कसे, और अब, आणि आता। इसके बारे में हमारा स्पष्टीकरण होना चाहिए। आणि ह्याच्या बाबतीत आपलं स्पष्टीकरण असतं। गवाही में साक्षामध्ये पहिले, फिर तुम कैसे बदले, मग तुम्ही कसे बदललात, कैसे, कसं, फिर नंतर यानी बाद में, मग नंतर आज तुम्हारा लाइफ क्या है। आज तुमचं जीवन तो कसं। सामरी स्त्री पहले मग जी शंभरोणी स्त्री होती ती पहिली 5 आदमियों के साथ रही हुई स्त्री थी। आणि 5 पुरुषांबरोबर राहिलेली स्त्री होती। अभी भी जो उसका पति जिसके साथ रहती थी वो भी उसका पति नहीं था। आणि आताही ती त्याच्या पुरुषाबरोबर राहत होती, तो तिचा नवरा नव्हता। इसलिए जहाँ वो रहती थी उनसे लोग बदनाम करते थे, आणि म्हणून जिथे ती राहायची तिथे लोक तिला बदनाम करायचे, पसंद नहीं करते तिला थे। पसंत करत अरे नाही। औरतें तो बोलती थी, स्त्री आता बोलायच्या, बाबा मेरे पति पे डोरे डालेगी, की माझ्या नवऱ्यावर डोळे टाकेल, ये औरत से दूर रहो, आणि या स्त्रीपासून लांब राहा, दूर रहो। लांब राहा। घर में कोई लेते नहीं थे आणि उसे, घरात तिला कोणी घेत नव्हतं, उसके साथ कोई चलता नहीं था, तिच्याबरोबर कोणी चालत कोई नव्हतं, फेलोशिप नहीं थी, कोणतीही संगती है ना? नव्हती, ऐसा उसका लाइफ था। आणि असं तिचं जीवन होतं। सारे पुरुष उसे उसी नजर से देखते, आणि सर्व पुरुष तिला त्याच नजरेने बघायचे, ताकि उसके साथ भोग करे, कारण तिच्याबरोबर संभोग करावा, उसके साथ सोए। तिच्यासोबत और जो झोपावे। अच्छे पुरुष थे आणि जे चांगले पुरुष उसे होते तुच्छ जानते ते थे, तिला तुच्छ जाणायचे, गंदी औरत, आणि घाणेरडी स्त्री व्यभिचारी स्त्री, आणि ही व्यभिचारिणी स्त्री वेश्या। आणि एक वेश्या आहे। ऐसा करके कुछ पुरुष उस पर उस नजर से देखते। आणि असं करून काही पुरुष त्या दृष्टीने तिला बघायचे। अब वो स्त्री कैसी बदली? आणि आता ती स्त्री कशी यीशु परिवर्तित से झाली? मिला, ती येशूला भेटली, हाँ, यीशु से मिला, आणि येशू तिला भेटला, वो खुद से नहीं मिली, आणि ती स्वतःहून नाही भेटली, यीशु उसके लिए गया, आणि येशू तिच्यासाठी गेला, तो इसीलिए यीशु हमारे लिए आया, आणि म्हणून येशू वैसे आपल्यासाठी यीशु गेला। उसके लिए आया, मग तसंच येशू तिच्यासाठी गेला, उसके लिए बैठा, तिच्यासाठी बसला, उससे वार्तालाप किया, आणि ते तिच्याबरोबर वार्तालाप केला, और उससे ऐसी बातें, अचंभित बातें जो उसने उसकी जिंदगी में कभी नहीं देखी थी, वो उसके लाइफ में हुई। आणि आश्चर्यकारक गोष्टी ज्या जीवनात तिने कधीही पाहिल्या नव्हत्या त्या गोष्टी त्याच्या जीवनात झाल्या, लाइफ बदल गया, तिचं जीवन बदललं, सत्य उसे जान मालूम सत्य पड़ा। तिला माहित पडलं, जैसे उसे सत्य मालूम हो गया, जसं तिला सत्य माहित वो पडलं चेंज हो गई, ती बदलली, उसका देखने का, पुरुषों को देखने का नजरिया, आणि पुरुषांना बघण्याचा दृष्टिकोन, औरतों को देखने का नजरिया, स्त्रियांना बघण्याचा दृष्टिकोन, आँख से, उसके बोलने से चेंज हो गया। आणि डोळ्याच्या द्वारे किंवा बोलण्याच्या द्वारे हे सगळ्या गोष्टी पहले बदलल्या। वो आंखों से हर पुरुष को गंदी नजर से देखा, आणि पहिले ती प्रत्येक पुरुषाला घाण नजरेने बघायची, हर पुरुष को गंदी बात करते थे, आणि प्रत्येक पुरुषाची वाईट गोष्टी बोलायची, क्योंकि ऐसी स्त्रियां तो ऐसी ही बात करती है ना, आणि अशा स्त्रिया अशाच गोष्टी बोलतात, गंदी नजर से ही देखती आणि है। घाण नजरेनेच बघतात। लेकिन उसका जैसे यीशु से उससे क्या हुआ, एनकाउंटर हुआ, उस समय मतलब आमना सामना हुआ, यीशु ने उसे बदल दिया, उसकी आंख, उसका बोलना, उसका चलने का तरीका, उसका सब कुछ बदल गया। आणि जसं येशू ख्रिस्त तिला भेटला, त्याचा आणि तिचा आमना सामना झाला, तसं जीवन तिचं बदलून गेलं। उसने वो भागी, ती पळाली, गांव में गई, गावात गेली, गांव में जाकर उसने पूरे नगर को यीशु के बारे में बताया, आणि गावात जाऊन तिने संपूर्ण नगराला आओ, येशूबद्दल आओ. सांगितलं की या या, है ना। और पूरे नगर के लोगों ने क्या किया, आणि संपूर्ण नगरातल्या लोकांनी काय केलं, विश्वास करके आए। आणि विश्वास तिच्यावर ठेवून ते आले। क्यों आए? का आले? अरे कोई व्यभिचारी स्त्री का सुनेगा क्या? आणि कोणी व्यभिचारी स्त्रीचं ऐकेल का? उसने शायद बहुत और आदमी को बोला होगा आजा, शायद तिने खूप साऱ्या पुरुषांना बोलले असेल की ये, तभी वो पुरुष नहीं आया होगा, आणि शायद त्यावेळेस लेकिन पुरुष नसेल आला, पण आया है, तो आलेला। गांव के लोग आए, गावातली लोक संपूर्ण आलेली आहेत। 4 अध्याय में जरूर पढ़ लेना। आणि त्या 4थ्या अध्यायात तुम्ही नक्की वाचा। तो वो उसका जो बोलने का तरीका, आणि तिचा बोलण्याचा जो तरीका देखने होता, का तरीका, तिचा बघण्याचा जो उसका तरीका, चलने का तरीका, तिची चालण्याची जी सब पद्धत बदल होती, गया। सगळ्या गोष्टी और बदलल्या। उसे यीशु मिलने के कारण आणि तिला येशू भेटल्यामुळे उसके
जबान में सामर्थ आ चुका तिच्या था जिभेमध्ये सामर्थ्य आलं होतं. और इसलिए उसने जो बोला, आणि म्हणून ती जे काही बोलली, गांव के लोगों ने, यहाँ तक जो औरतें उसके साथ पानी भरने के लिए भी नहीं आते थे, उसके साथ कोई रिश्ता नहीं रखते थे, वो औरतें भी बाहर निकली और उसके बोली क्या क्या क्या, और वो जो बोली वो विश्वास किया. आणि तिच्यावरती कोणी विश्वास ठेवत नव्हतं किंवा तिच्याजवळ कोणी बसत नव्हतं. त्या स्त्रिया ज्या तिच्याबरोबर पाणी भरायला पण तिकडे जात नव्हत्या, त्या स्त्रिया बाहेर आल्या आणि त्यांनी तिच्या गोष्टीवरती विश्वास और ठेवला. उसके साथ उसके यीशु के पास वो लेकर गई, यीशु के पास गई, और जब यीशु उनके बीच में रहा तब वो क्या कहने लगे कि अरे हाँ बाबा, हमने जान लिया ये मसीहा है. आणि ज्यावेळेस येशूच्या जवळ त्या गेल्या आणि येशू त्यांच्यामध्ये राहिला, त्यावेळेस त्या बोलू लागल्या की हा की आता मी खऱ्या ख्रिस्ताला जाणून घेतलेला. तो पहले वो कैसी थी? पहिल्या कशा होत्या व्यभिचारी. आणि ती कशी होती व्यभिचार. वो कैसे बदली? ती कशी बदलली? यीशु से मिलने के आणि बाद. येशूला भेटल्यामुळे. बाद में कैसी हुई? नंतर कशी झाली? यीशु की बेटी. आणि येशूची मुलगी. चाल चलन उसका चेंज हो गया. आणि तिची चाल सन्मुख उसे बदलली. पुरुषों को देखने का नजरिया चेंज हो गया. पुरुषांना बघण्याची पद्धत तिची बदलली. उसे औरतों के साथ, आदमियों से बात करने का नजरिया चेंज हो गया. आणि पुरुषांशी बोलण्याचा तरीका तिचा बदलला. तो प्रभु यही कहता है, ऐसी ही हमारी गवाही होनी चाहिए कि हम पहले कैसे थे. आणि देव हेच म्हणतो, आपली साक्ष अशी असली पाहिजे की पहिले आपण कोण होतो. हम पहले टपोरी थे, पहले आपण टपोरी होतो, हुंडागिरी करणारे, मारपीट गाली गलौज करने वाले, शिवागाळी करणारे. आप ऐसे नहीं हो. पण आता आपण असं नाही क्योंकि अभी हमारा आमना सामना मसीह के साथ हुआ. कारण आता आपला आमना सामना ख्रिस्ताबरोबर हमें झालेला आहे. मसीह मिला है. आणि आता ख्रिस्त आपल्याला फिर भेटलेला आहे. मसीह हमारे द्वारा बोलना चाहिए. मग ख्रिस्त आपल्याद्वारे बोलला मसीह पाहिजे. दिखना चाहिए. ख्रिस्त दिसला हमारे पाहिजे. बाहरी आवरण से भी आपल्या बाहेरच्या आवरणावरनं सुद्धा और हमारे चाल चलन से. आणि आपल्या चाल सन्मुखीनुसार मैं सुद्धा. मसीह हूँ, मी ख्रिस्ती मैं आहे. सिवलेस डालूंगी, मी शिवलेस घातलंय इतना सा पैंट डालूंगी. आणि टॉप घातलं एवढं हाँ, तो किंवा पॅन्ट मुझे घातली. क्या देखेंगे? आणि लोक मला काय एज बोलतील? क्रिश्चियन बोलकर रिस्पेक्ट देंगे? आणि एक ख्रिश्चन म्हणून मला आदर नहीं देतील का? देंगे. नाही देणार. तो मेरे बाहरी आवरण भी बड़ा इम्पोर्टेंट आणि होता माझं है. बाहेरचं आवरण पण खूप महत्वाचं आहे. आपको समझा? मला तो समजलं. भीतर से मसीह तो बाहर से भी मसीह दिखनी चाहिए. आणि जर आतमधून ख्रिस्ती आहोत तर बाहेरून पण ख्रिस्ती दिसून आलं तो पाहिजे. भीतर से मसीह तो बोल चाल भी मसीह होनी आणि चाहिए. जर आतमधून ख्रिस्ती तर बोलण्याच्या द्वारे पण ख्रिस्ती दिसली अंदर पाहिजे. मसीह तो मेरा चलना भी मसीह होना चाहिए. जर आतमध्ये ख्रिस्त आहे तर आपलं चाल चलून सुद्धा ख्रिस्तासारखी असली पाहिजे. मसीह है तो मसीह मेरे आंखों से देखता है तो मेरा आंख भी शुद्ध होना चाहिए, और मेरा मसीह है तो मेरा बोलना भी पवित्र होना चाहिए. आणि ख्रिस्त माझ्यामध्ये आहे तर माझं बघणं ख्रिस्तासारखं, ख्रिस्त आहे तर माझं बोलणं ख्रिस्तासारखं. प्रभु ये चाहता है कि प्रभु ने हमें इसलिए यहाँ रखा है ताकि हम उसकी गवाही दें. आणि देवाने आपल्याला इथे यासाठी ठेवलेलं आहे की आपण त्याची साक्ष तो द्यावी. हमारे हर काम में मसीह की गवाही होनी मग चाहिए. आपल्या प्रत्येक कामात ख्रिस्ताची साक्ष असली बहुत पाहिजे. जरूरी है. खूप गरजेचं आहे. आओ हम 2-3 वचनों को देखेंगे 2-3 वचनं पाहूया आपण. और फिर और एक गवाही मैं आपको बताती अजून हूँ एक साक्ष मी तुम्हाला सांगते. बाइबल के अनुसार. बायबलनुसार हाँ, तो पहले हम पढ़ेंगे इफिसियों की पुस्तक चार आपण इफ्सिकरांचं पत्र काढूया 4:29. एफिशियंस इफ्सिकरांचं पत्र अध्याय 4:29. तुमच्या मुखातून कसलेच कुचके भाषण न निघो. हाँ, तो आप मसीह हो, आप मसीह की गवाही देते हो. क्या कभी ने मसीह ने कभी कुछ का भाषण, हिंदी में क्या लिखा है कुछ का को? गंदी बातें यीशु ने कभी निकाली है? आणि कुचकं भाषण कधी येशू ख्रिस्ताने काढलंय का? गंदी बातें निकाली है क्या? आणि कुचकं भाषण काढलंय का कधी? हाँ? नहीं, तो हमारे भी मुंह से नहीं निकलना आपल्या चाहिए. मुखातनं तर नाही निघालं पाहिजे. क्योंकि जब हम अच्छी बातें निकालते आणि हैं, ज्यावेळेस आपण चांगल्या गोष्टी तो करतो आप बोलते हैं अरे बाबा हा माणूस चांगला आहे. तेव्हा लोक बोलतात की यार अरे वो वो बहुत यीशु अच्छा ने है. गेल्यावर खूप फरक झाला और आहे. यीशु के पास जाने के बाद बहुत परिवर्तन हो गया. बदलला आहे. बहुत बदल गई इसका है. बोलणं बघा, इसका बोलना चालणं देखो, बघा, इसका चलना इसका देखो, काम बघा. इसके काम देखो. येशू दिसतोय. और यीशु दिखाई दे रहा कारण है. लोकांना माहिती आहे येशू कोण आहे. क्योंकि लोगों को पता है कि यीशु कौन है. लक्षात ठेवा, याद रखो. येशू कोण आहे हे जगात लोकांना माहित आहे. और यीशु मसीह कौन है ये संसार के लोगों को पता है. कारण त्यांना माहित आहे तो येशू क्रूसावर मरताना काय म्हणाला, हे पिता यांना क्षमा कर, हे जाणत नाही काय करत आहे. क्योंकि उस यीशु मसीह ने कलवरी क्रूस पर रहते समय कहा था कि हे पिता इन्हें क्षमा कर, ये नहीं जानते कि क्या कर रहे तो हैं. खूप चांगला देव आहे. वो बहुत अच्छा परमेश्वर क्षमाळू है. देव आहे. वो क्षमा करने वाला प्रेम परमेश्वर करणारा है. देव वो प्यार आहे. करने वाला परमेश्वर त्याग है. करणारा देव वो आहे. त्याग करने वाला हे परमेश्वर लोकांना माहित है. आहे. और ये सारी बातें लोगों को म्हणून पता लोक है. तुम्हाला तेच बघतात, बघू बरं हे आहेत का तसे. और इसलिए लोग आपको ऐसा ही देखते हैं कि ये लोग ऐसे हैं क्या. हे लोक प्रेम करतात का? ये लोग प्यार हे करते हैं. शांतीने राहतात ये लोग का? शांति से रहते हैं हे क्या. लोक कसे बोलतात, और ये लोग किस रीति से बात करते कसं हैं. वागणं आहे, और इनका बर्ताव कैसे हे है. क्षमाळू आहेत, और ये क्षमा करने वाले हे हैं प्रेमळ क्या. आहेत ये का? प्यार करने वाले हे हैं सर्व क्या. पाहतात. और ये सारी बातों को देखते हैं. आणि जर ते आपल्यात नाही दिसलं, और अगर ये बातें हमारे अंदर उनको नहीं काय दिखाई म्हणतात? देती, फिर वो लोग क्या बोलते काय हैं. फायदा यांचा येशूकडे जाऊ, और क्या फायदा इनका यीशु के पास जाकर. आम्ही पण तसेच ते पण तसेच.
और हम भी वैसे ही है, वो भी वैसे ही है। है ना, तो बदल झाला तो पाहिजे. इसलिए परिवर्तन होना चाहिए। कारण साक्षीदार तुम्हाला का साक्षीदार म्हणून ठेवलेलं आहे, मला का साक्षीदार म्हणून ठेवलेलं आहे. और क्यों परमेश्वर ने आपको और मुझे गवाह बोलकर रखा है? कारण साक्षीदाराच्या द्वारे देव काय करतो, लोकांना आपल्याकडे आणतो. म्हणजे देव लोकांना आपल्या म्हणजे देवाकडे घेतो. क्योंकि परमेश्वर गवाह के द्वारा क्या करता है, लोगों को अपनी तरफ खींच साक्षीच्या लेता है। द्वारे ही सुवार्ता झाली. गवाही के द्वारा सुसमाचार जाता है। म्हणून हा पण एक प्रकार आहे साक्षीच्या द्वारे सुवार्ता देणं. और ये भी एक प्रकार है कि गवाही के द्वारा सुसमाचार बताना है है। ना, मी अशी होती, मैं ऐसे थी, पण मी येशूकडे आली, पर मैं यीशु के पास आणि आई येशूने मला बदललं. और यीशु मसीह ने मुझे बदल आज मी दिया। जे काही आहे आज मैं जो कुछ भी हूँ, येशूमुळे आहे. यीशु मसीह के तेव्हा कारण। ऐकणारा बदलतो. तो उस समय सुनने वाला बदल जाता पण है। मी जर म्हटलं और अगर मैंने कहा मी येशूमध्ये आहे, यीशु में हूँ, मी ख्रिस्ती आहे, मैं मसीह हूँ, पण मी व्यभिचारी आहे, पर मैं व्यभिचारी हूँ, तो काय म्हणेल, तो वो क्या बोलेगा? अरे बेवडे ख्रिस्ती लोक असेच असतात, बेवडे व्यभिचारी, नाचणारे, एन्जॉय करणारे असेच असतात, असेच होते ना. सारे मसीह लोग ऐसे रहते, पीने वाले होते, व्यभिचारी रहते और ऐसे ही नाच गाना करने वाले रहते। तर म्हणलं कुणाचं नाव खराब तो झालं, बदनामी किसकी हुई? येशूचं. यीशु मसीह। मग आपल्याद्वारे ख्रिस्ताचं नाव बदनाम नाही झालं तो पाहिजे. हमारे द्वारा मसीह का नाम बदनाम नहीं होना चाहिए। आपल्याद्वारे येशू दिसला पाहिजे. हमारे द्वारा यीशु दिखना आपण चाहिए। बदललेलं, आपलं लाईफ बदललेलं आहे. और हम बदल गए, हमारा जीवन बदल आपण गया। काय म्हणतो, हम क्या बोलते हैं? आम्ही धर्म नाही बदलला, आमचं येशूने जीवन बदललं और आहे. हमने धर्म नहीं बदला, पर यीशु मसीह ने हमारा जीवन बदल दिया। और हम लोगों को ये कहते हैं ना, लोकांना, आपल्या घरातील लोकांना, घर के लोगों को, जगातल्या लोकांना संसार के काय लोगों म्हणतो, को क्या बोलते हैं हम? येशूने आमचं जीवन कि बदललं. यीशु मसीह ने हमारा जीवन बदल दिया। तुमचं बदललेलं जीवन दिसलं तो पाहिजे. आपका बदला हुआ जीवन दिखाई देना हे चाहिए। येशू इथे चालतं. और ये यीशु मसीह आपसे चाहता है। म्हणून साक्षीच्या द्वारे सुवार्ता गाजवा. तो गवाही के द्वारा सुसमाचार बताया तुमच्या जाता है। बोलण्याने चांगलं बोला. तो आपके बोलने के द्वारा अच्छा बोलो। पूर्ण वाचा. 4:29 पूर्ण वाचा. तुमच्या मुखातून कसलेच कुसके भाषण न निघो, पण गरजेप्रमाणे उन्नती करता जे चांगले तेच मात्र निघो। समोरच्या व्यक्तीला उन्नती होईल, चांगलं होईल अशी भाषा तुम्ही वापरा. यासाठी की तेणेकडून ऐकणाऱ्यांना कृपादान प्राप्त व्हावे। आमेन. प्रोव्हर्ब्स 3:3. नीतिसूत्रे 3:3। प्रोव्हर्ब्स 3:3. नीतिसूत्रे 3:3। नीतिवचन अध्याय नीतिसूत्रे 3:3. अध्याय 3:3। दया व सत्य ही तुला न सोडो, त्याची माळ तो आपल्या गळ्यात वागव। काय दिलंय? दया आणि सत्य. दया आणि सत्य. येशू दयावंत आहे, म्हणून त्याने दया केली आपण योग्य नसताना. म्हणून आपणही दयावंत आणि सत्य. देव येशू सत्य आहे, म्हणून आपण कधी खोट्याचा साथ द्यायचा नाही, खोटं बोलायचं नाही, खोटं वागायचं नाही. आता खोटं कसं वागतो? और झूठ कैसे हम लोग बता करते? इथे येऊन आपण म्हणतो यहाँ पर आने के बाद हम बोलते हैं धन्यवाद यीशु, तू कितना हा अच्छा परमेश्वर। सिस्टर, हाँ सिस्टर, हा ब्रदर, हाँ ब्रदर, प्रेज लॉर्ड. प्रेज द लॉर्ड। पण घरी गेल्यावर घर में जाने के काय बाद का तुला दिसत नाही का, हे काय असं तसं बाजूवाल्यांचे हे काय असं तसं. घर वालों के साथ भी झगड़ा, बाहर वालों के साथ भी झगड़ा, मग हे खोटं वाग नाही ना. तो ये झूठा बर्ताव है आपका। आपण जसं इथे वागतो हम जैसे यहाँ पर बर्ताव करते देवाच्या हैं उपस्थितीत, परमेश्वर की उपस्थिति तसंच में, घरी, तो वैसे ही घर में कामावर, भी, काम पर भी, ट्रेनमध्ये, ट्रेन में भी, सर्व ठिकाणी. सब जहाँ पर, तो खरा आहे. तो वो सच्चा है। कळालं? समझ में? त्याची माळ तो आपल्या गळ्यात वागव। हा, माळ्यासारखे तुझ्या गळ्यात असो, चैनीसारखं. म्हणजे ते तुम्हाला एक दागिना दिलेला आहे, तो एक गहना आहे यीशु ने तुम्हाला. आपको दिया है सत्य आणि दया. सत्य और वो दया। आपके लिए, आप सोने की चेन मत करो, कोई बात कोई नहीं, चैन ना टाको, काही हरकत नाही, लेकिन दया और सत्य का चेन जरूर पहनो, पण दया आणि सत्य याची माळ नक्की गळ्यात जो घाला। आपको खूबसूरत जो बनाता तुम्हाला है. सुंदर आप लोग बनवतो। चेन पहने हो, तुम्ही चैन घातले? कितने लोगों ने पहनी है? किती लोकांनी घातले? क्यों पहने हो? का घातले? क्योंकि आप हैंडसम दिखते हो, अच्छी हँडसम दिसतात, चांगले दिसतात। है ना. सही है? जब आप चेन पहनते हो तो आप बाहर निकाल के रखते हो ज्यावेळेस तुम्ही चैन घालता त्यावेळेस तुम्ही बाहेर काढून ठेवता और फिर बोलते हो आणि मग बोलता मेरे पास भी सोना है. आणि माझ्याजवळ पण सोनं आहे। अगर आपने कोट डाला है तो कोट के बाहर रखो. कोट घातलेला आहे तो कोटाच्या बाहेर ठेवता। क्यों? ताकि लोग देखें. कारण लोकांनी ते बघावं। है ना? सोने की चेन अंदर डालते हो क्या? सोन्याची चेन आत घालता का? कब डालते हैं मालूम? चोरी जब होने वाली रहेगी तब अंदर डालते हैं. आणि केव्हा घालतात माहिती आतमध्ये? ज्यावेळेस चोरी होणार तो असतो शैतान
शैतान से बचने के लिए अंदर डाल दो, छुपा के रखो। मग शैतानापासून वाचवण्यासाठी ते तुम्ही शैतान आतमध्ये चोर है, ठेवा. शैतान दया तसा और आहे. सत्य चोरी नहीं करेगा, आणि त्याने दया आणि सत्य चोरी करू नये इसलिए अंदर डाल दो। म्हणून त्याला आत घाला. लेकिन लोगों के साथ वो चेन बाहर निकालो, पण लोकांच्या सोबत असताना तुम्ही ती चैन बाहेर काढा, ताकि लोग देखे आप दयालु हो, सत्यवादी। की लोकांनी तुम्हाला पाहावं की तुम्ही दयाळू आहात आणि तुम्ही सत्य आहात. आप चेन बाहर इसीलिए रखते हो, आणि तुम्ही चैन बाहेर और यासाठी चेन बाहर रख के ही खूबसूरत दिखते हो। आणि अंदर चैन बाहेर ठेवल्याच्या नंतर तुम्ही सुंदर ऐसे दिसता. नहीं दिखते। मालूम कहाँ मालूम पड़ेगा अभी किसने चेन डाला है? मतलब किसने तो अभी हाथ उठाया था, आता इसने चेन पहना है और इस बाईने चैन डाली पण दिखती नहीं है, पण ती दिसत नाही. मुझे क्या मालूम है उसने चेन डाला आणि है? मला कसं माहित पडणार त्याने चैन घातले? अरे मुझे पूछना पड़ा ना, क्योंकि मला विचारावं आपने लागलं. किसी की भी गले की चेन मुझे दिख नहीं रही, कारण मला तुमच्या कोणाच्याच गळ्याची चैन दिसत नाही, क्योंकि आपने क्या किया, अंदर डाल दिया। कारण ती तुम्ही आतमध्ये टाकली. तो दया अंदर ही मत रखो, मग दया तुमची आतच ठेवू नका, बाहर करो। तिला बाहेर पण सत्य काढा. अंदर ही मत रखो, सत्य तुमच्या आतच ठेवू नका, त्याला बाहेर पण काढा. और साथ में आणि सोबत त्यांना आपल्या हातपटलावर लिहून ठेवू. क्या लिखा है अपने? हृदय पटलावर लिहून. अच्छा, हाँ, ये मैं ध्यान से पढ़ रही हूँ। हृदय के ऊपर लिख के हृदय में प्रेम कर, आणि हृदयाने प्रेम कर. हाँ, हृदय में प्रेम भर दो, तुम्हारा हृदय प्रेम से भरा हुआ है। आणि तुमचं हृदय प्रेमाने भरलेलं असेल. प्रेम दिखना चाहिए, निकलना चाहिए। प्रेम दिसलं पाहिजे, ते निघालं पाहिजे. हिब्रू 13:7, इब्रिकांचा पत्र अध्याय 13 त्याचं वचन 7. हिब्रू 13:7। इब्री 13 त्याचं 7. हिब्रू जे तुमचे अधिकारी होते, ज्यांनी तुम्हाला देवाचे वचन सांगितले, त्यांची आठवण करा. त्यांच्या वर्तणुकीचा परिणाम लक्षात आणून त्यांच्या विश्वासाचे अनुकरण करा. हाँ, प्रभु कहता है जैसे आपके सामने जो कलीसिया चलाते हैं उनको याद रखो, आणि तुमच्या समोर जी मंडळी चालवतात त्यांना स्मरण ठेवा. वो कैसे यीशु की गवाही देते हैं, आणि ते कशी येशूची साक्ष मरने के लिए भी तैयार हो जाते हैं। मरायसाठी पण तयार तो होतात. वैसे ही आप उन्हें स्मरण रखकर अपनी गवाही बनाओ। तुम्ही त्यांना आठवणीत ठेवून तुम्ही एक चांगली साक्ष ये करा. प्रभु आपको सिखा रहा है। आणि हे देव तुम्हाला शिकवतो. आगे हम पढ़ेंगे नीति वचन 22 उसका 1। नीतिसूत्र अध्याय 22 त्याचं वचन 1. नीति वचन में लेकर गए नीति वचन नीतिसूत्र अध्याय 22 अध्याय 22 1। त्याचं वचन 1. चांगले नाव विपुल धनाहून इष्ट होईल. हाँ, अच्छा नाम, आपका नाम अच्छा होना चाहिए। अभी आपको पहले किसी नाम था, बदनाम था, पहिले तुमचं नाव बदनाम होतं. क्या बोलते थे? काय बोलायचे? अच्छे नहीं है, पापी है, गंदे लोग हैं, पापी, ऐसे बोलते थे ना। हाँ, निंदा करते थे, हिला अकल नाही, काय सोकल बाई आहे ही, नाहीच्या तोंडाला हाड बीड आहे का नाही, त्यांची बेटा फुकट स्त्री आहे, खराब है भाई। अतिथी खराब आहे. तो आप क्या करना चाहिए? आता काय केलं पाहिजे? तारीफ करनी चाहिए, स्तुती केली और पाहिजे. इसीलिए अच्छी गवाही, अच्छा नाम, आपका नाम, प्रभु का नाम इसके साथ जुड़ने के कारण बहुत पैसों से कीमती है हमारा नाम। आणि म्हणून देवाचं नाव तुमच्या नावाबरोबर जुळल्यामुळे विपुल धनाहून इष्ट आहे तुमचं नाव. इसलिए नाम को संभालो, अपनी गवाही अच्छी रखो। म्हणून नावाला सांभाळा, तुमची साक्ष चांगली ठेवा. हम पढ़ेंगे तीसरा यूहन्ना की पत्री अध्याय 1:12। तिसरं योहानाचं पत्र अध्याय 1:12. देमित्रिय विषयी सर्वांनी व स्वतः सत्यानेही चांगली साक्ष दिली आहे. हम यहाँ एक डेमेट्रियस के बारे में देखते हैं, जो उसके बारे में लोग उसकी गवाही देते थे। क्या गवाही देते थे? पास्टरों को जाकर, एक दूसरे के पास जाकर वो उसकी लोग गवाही देते थे। क्या गवाही देते थे? ये बहुत अच्छा आदमी है, बहुत अच्छा पहुंचार करता है, पहुनाई करता है, बहुत अच्छा बात करता है, मदद के लिए हमेशा आगे रहता है, बहुत भला इंसान है, उसके घर में कभी भी जाएंगे अच्छा व्यवहार करता है, अपनी पत्नी से भी अच्छा रहता है, बच्चों से अच्छा रहता है, ऐसे करके उसकी गवाही दी गई। और उसके सामने नहीं बोले बाबा देमेत्रियस तू बहुत अच्छा आदमी है, तू बहुत अच्छा आदमी नहीं, वो आकर कलीसिया के लोगों को लोग बताते थे। तीसरा अध्याय, तीसरी यूहन्ना की पत्री 1 और उसका 12 हमने पढ़ा। तीसरा यूहन्ना की पत्री 3 जॉन 1:12 हमने पढ़ा। तो यहाँ हम देखते हैं कि हमारी उसने एक अच्छी गवाही रखी, त्यांनी एक चांगली साक्ष और ठेवली. वो नहीं बोला तो नाही बोलला, मी खूप चांगला माणूस आहे, मैं बहुत ही अच्छा इंसान, माझ्यासारखा कोणी नाही, मेरे जैसा कोई मी घरात नहीं. येणाऱ्यांचा पाहुणचार करतो, आम्ही घर में आने वाले लोगों की पहुनाई करता मी हूँ, खूप भला माणूस और आहे, मैं बहुत भला इंसान मी हूँ, खरा आहे, और मैं सच्चा हूँ, खूप दयाळू माणूस आहे मी। बहुत दयालु इंसान हूँ. असं स्वतःची बड़ाई नाही और वाटली, खुद की प्रशंसा, खुद की
तारीफ उसने खुद त्याची ती प्रशंसा और उसकी जो तारीफ है ख्रिस्ती लोक, वो मसीह लोग अविश्वासी लोक और अविश्वासी लोग ते करत होते आणि इथपर्यंत करत होते की योहानापर्यंत त्याची ती तारीफ केली. और वो लोग उसकी प्रशंसा करते थे और यहाँ तक कि यूहन्ना तक उसकी गवाही आणि प्रशंसा यहूदा पहुंच गई. स्वतः त्याची तारीफ करतो. और यूहन्ना स्वयं उसकी प्रशंसा करता है. तशी तुमची साक्ष ठेवा. तो वैसे ही आपकी भी गवाही रखो. अशा रीतीने वागा. इस रीति से बर्ताव करो. तुम्हाला बोलायची गरज नाही मी खूप चांगला तो माणूस आहे. आपको बोलने की जरूरत नहीं है कि मैं बहुत अच्छा इंसान हूँ. लोकांनी बोललं पाहिजे तुम्ही चांगले और माणूस. लोग आपको बोलना चाहिए कि आप एक अच्छे इंसान हैं. पण तुमची वर्तणूक तशी आपका ठेवा. बर्ताव आप ऐसे ही रखो. आम्ही साक्ष देतो आणि आमची साक्ष खरी आहे तुला ठाऊक आहे. तर म्हणून प्रियानो, आजच्या वचनानुसार जर तुम्ही वाचलं तर देवाचं वचन काय सांगतं, तुम्हाला साक्ष ठेवायची आहे. और प्रभु का वचन आपसे यही कहता है कि आपको अच्छी गवाही रखनी है. चांगली साक्ष ठेवा. अच्छी गवाही रखो की लोकांनी तुमच्याबद्दल चांगलं कि बोलत. लोग आपके बारे में अच्छा बोले. मला सांगा, तुमच्याबद्दल लोक चांगले बोलतात का? और मुझे बताओ कि आपके बारे में लोग अच्छा बोलते ही क्या. बोललं पाहिजे तसं काम करा. तो अगर आपकी इच्छा है कि लोग आपके लिए अच्छा बोले तो आप ऐसे काम करो. तुमच्याबद्दल लोकांनी तारीफ केली पाहिजे. और लोगों ने आपकी स्तुति तुमचं करनी चाहिए. चालचलन तसं दिसलं पाहिजे. और आपका बर्ताव ऐसे दिखना चाहिए. कुणी जर तुम्हाला म्हटलं चला आज हिच्या घरी प्रार्थनेला जाऊ, समजा असं कोण म्हटलं चला आज या बहिणीकडे प्रार्थना आहे, आज या बहिणी, नको बाबा त्या बहिणीकडे नको. और किसी ने अगर बोला कि इस बहन के घर में प्रार्थना के लिए जाएंगे तो नहीं नहीं या इस बहन के बहिणीकडे घर मला में. नाही जायचंय, और इस बहन के साथ मुझे नहीं मला जाना. नका पाठवू. और मुझे मत भेजो. नको बाबा, हे आफत बरोबर कोण जाणार. और ये आपस के साथ कौन जाएगा. रेश्मा मला तुझ्याबरोबर घेऊन जा, मला तुझ्याबरोबर घेऊन जा, मला तुझ्याबरोबर, मला नाही है ना. असे राहा और ऐसे रहो की लोक तुम्हाला पकडलं पाहिजे, कि लोग आपको पकड़ने चाहिए तुमची प्रशंसा केली और आपकी पाहिजे. प्रशंसा करनी चाहिए. अशा रीतीने वागा. और इस रीति से बर्ताव करो. पौल हा दुसरी एक साक्षीदार आहे. पौल ही एक दूसरी साथ त्याने गवाही त्याच्या दी. साक्षीच्या द्वारे दाखवलं की त्याचा येशू जिवंत आहे आणि चांगला आहे. और उसने अपनी गवाही के द्वारा बताया और दिखाया कि उसका परमेश्वर जिंदा परमेश्वर और वो एक अच्छा पूर्वी परमेश्वर है. तो कसा होता, और पहले वो कैसे था. मर्डरर, खून करने वाला, सतावणारा, सताने वाला टॉर्चर करणारा, और छल करने ख्रिस्त वाला विरोधक होता. और मसीह विरोधक था. मग काय झालं, कसं झालं, तो फिर कैसे वो बदल गया. येशू त्याला भेटला, और यीशु मसीह से मिल गया तो बदलला. और वो चेंज हो गया. मग तो जो ख्रिस्ती लोकांना छळणारा तो वो जो मसीहों को छलने वाला ख्रिस्ती लोकांसाठी उभा राहील, मसीह लोगों के लिए खड़ा रहा. है ना, सेवा करू लागला. सेवा करने जो वाला. ख्रिस्ती लोकांना मारत होता तो त्यांचे पाय धुवू लागला. जो मसीहों को मार रहा था वो अभी उनके पैर धोने लगा. हे बदल झाला ना, और ये बदलाव उसके जीवन में हुआ. त्याला म्हणतात साक्ष. तो इसे बोलते हैं गवाही. बघा, मंडळीत साक्ष देणं त्याच्यापेक्षाही आपली स्वतःची चांगली साक्ष ठेवा. मंडळीत, घरात, बाहेर आणि लोकांमध्ये. और कलीसिया में गवाही देना है वो अच्छी बात है, पर फिर भी आप खुद एक अच्छे गवाह बनो. जहाँ आपकी गवाही घर में भी अच्छी हो, बाहर भी अच्छी हो, कलीसिया में भी अच्छी हो. घरातील लोक म्हटलं पाहिजे की माझा नवरा खूप चांगला आहे, माझी बायको खूप चांगली आहे, और आपके घर के लोगों ने स्वयं कहना चाहिए कि मेरी बीवी या फिर मेरा पति बहुत अच्छा है, माझे पप्पा खूप चांगले मेरे आहे, पिता बहुत अच्छे माझी आई हैं, खूप चांगली मेरी आहे. माँ बहुत अच्छी है. तो आई वडिलांनी म्हटलं पाहिजे माझा मुलगा चांगला आहे, माझी मुलगी चांगली आहे. माता पिता ने खुद बोलना चाहिए कि मेरी बेटी या फिर मेरा बेटा दोनों भी अच्छे हैं. हे लक्षात. ये याद रखना. कधी ख्रिस्ताची साक्ष बिघडवू नका. तो इससे कभी भी मसीह की गवाही खराब मत करना. जेव्हा एका साक्ष बिघडून जाते एक बार गवाही खराब हो जाती है तर मग लोक विश्वास ठेवत तो लोग विश्वास नहीं रखते हैं. साक्ष खराब नका करू. इसलिए गवाही खराब मत करो. विश्वसनीय राहा. तो विश्वसनीय बने आणि रहो ख्रिस्त तुमच्याद्वारे दाखवा और मसीह को अपने द्वारा प्रकट करो. आणि तुमची साक्ष उभं करा. तो आपकी गवाही आप लोक बड़ी मला करो. विचारतील तुम्ही येशूकडे कसा आला, और लोग आपको पूछेंगे आप यीशु के पास कैसे आए. काय बोलताय. तो आप क्या बोलोगे. तुम्हाला बोलायला आलं पाहिजे. तो आपको बोलने के लिए आना चाहिए. तुमची साक्ष करा. और आपकी गवाही आप काय बताओ होतो, कि मैं कैसा था, मी कसा आलो, अब कैसे मैं आणि आया आता मी काय और आहे, अब मैं क्या हूँ आणि आता माझ्यात काय बदलाव. और अभी मेरे अंदर क्या बदलाव है. कारण ख्रिस्ताकडे आल्यानंतर लोक हे बघतात तुमच्यात काय बदलाव आहे. क्योंकि मसीह के पास आने के बाद लोग आपके अंदर यही देखते हैं कि आपके अंदर क्या परिवर्तन आया. माझ्या घरातील लोकांनी हेच बोले, बापरे तू किती बदलली, और मेरे घर के लोगों ने मुझे यही कहा था कि तू कितनी बदल गई है, किती बदलली आप बापरे. कितनी बदल गई है. हा बदलाव कसा दिसला. तो ये बदलाव किससे दिखाई दिया. कपड्यांवरून, कपड़ों के द्वारा, बोलण्यावरून, बोलने के द्वारा, बऱ्याचशा गोष्टीवरून, होता है जैसे बातों के घेण्या द्वारा, देण्यावरून लेने देने के बारे में. फरक त्यांना दिसतो. तो वो फर्क उनको दिखाई त्यांना दिया तर वाटतं की आमची बहीण नाहीच. और उनको ऐसा लग रहा था कि हमारी बहन माझी नहीं आई है. स्वतः बोली माझी मुलगी तू नाहीच दिसतच और मेरी नाही. खुद की माँ ने मुझे कहा कि तू मेरी बेटी लगी नहीं रही है. फरक दिसला पाहिजे. तो फर्क दिखाई देना चाहिए.
मी कशी होती ते फक्त माझ्या मिस्टरांना माहिती और मैं कैसे थी ये सिर्फ मेरे पति को पता है. ते पण त्यांनाही विचार आता मी पण बदलाव आहे. और उनको भी आप पूछो कि अभी मैं बहुत ती परिवर्तन हो चुकी हूँ वनिता नाही और वो अभी वनिता नहीं रही. बदलाव दिसला पाहिजे. और बदलाव परिवर्तन आणि दिखाई जेव्हा देता आपला है. बदलाव होतो ना और जब हमारा बदलाव हो जाता है, परिवर्तन तेव्हा हो जाते आपण हैं, जेव्हा लोकांशी बोलतो तेव्हा समोरचे ऐकतात. तो जब हम लोगों के सामने कुछ बात करते हैं तो लोग हमारी सुनते हैं. म्हणून मी तुम्हाला सर्वात पहिला ह्याचं उदाहरण दिलं सांगली स्त्रीचं. कारण पौलाचं तुम्हाला माहितीच आहे. पौलाचा बदलाव झाल्यानंतर लोक त्याचं ऐकू लागले. और पौलुस बदलने के बाद, परिवर्तन होने के बाद लोग उसकी सुनने पण लगे. सांगली एकदम थर्ड क्लास स्त्री होती. पर शिमरो ने जो सांगली स्त्री थी वो बहुत थर्ड क्लास ती स्त्री थी. बदलाव झाल्यामुळे लोकांनी पूर्ण गावाने तिचं ऐकलं और वो परिवर्तन होने के कारण पूरे नगर ने उसकी बातें को सुना. है ना. हा नेहमी लक्षात ठेवा. जेव्हा आपण बदलतो, जब हम बदल जाते हैं मसीह में आणि ख्रिस्त आपल्याद्वारे दिसतो, और मसीह हमारे द्वारा दिखाई देता है, समोरची लोक ऐकतात. तो सामने वाले व्यक्ति हमारी सुनते हैं. जर तुम्ही बदलाव नसेल अगर आपके अंदर कोई बदलाव नहीं है, आणि तुम्ही जर म्हणाल मी आता येशूचा आहे, और अगर आप मी बोले आता कि मैं येशूला यीशु का मानतो, हूँ, मैं यीशु को मी मानता हूँ, येशूच्या मागे मैं चालतो, यीशु के पीछे चलता हूँ, मग ते काय म्हणतील, तो क्या बोलेंगे? मग तुम्ही येशूच्या मागे चालता मग तुम्ही हे का करता, और अगर आप यीशु के पीछे चलते हो तो आप ये काम क्यों करते असं का हो? वागता, ऐसा क्यों बर्ताव करते हो? तुमचा येशू हा शिकवतो और का. आपके यीशु ने आपको यही सिखाया है क्या? कारण लोकांनाही येशू माहित आहे. क्योंकि लोगों को भी यीशु पता है. येशू कोण आहे. यीशु मसीह कौन है? अरे आपल्याकडे गीत आहे ना, येशू कोण आहे माहित आहे का. कोण आहे येशू. हा? काही गाणं ते? येशूने दिलं नाही कोणाला मेडिसिन, येशूने दिलं नाही कोणाला. हा बाई, माझ्याकडे लिहिलेलं आहे. बघते ना ह्याच्यात आहे का. येशू कोण आहे. येशू कोण आहे माहित आहे का. ऐका हो ऐका. येशूने दिलं नाही कोणाला मेडिसिन, येशूने केलं नाही कोणाचं ऑपरेशन, येशूने दिलं नाही कोणाला मेडिसिन, येशूने केलं नाही कोणाचं ऑपरेशन. सर्व आजार बरे केले येशूने, मृतांना जीवन केले येशूने. सर्व आजार बरे केले येशूने, मृतांना जीवन केले येशू. कोण आहे येशू. येशू डॉक्टरांचा डॉक्टर आहे, येशू वैद्यांचा वैद्य आहे. येशू डॉक्टरांचा डॉक्टर आहे, येशू वैद्यांचा वैद्य आहे. येशू कोण आहे समजलं का. येशू कधी गेला नाही युनिव्हर्सिटी, येशूकडे नव्हती कोणतीही डिग्री. येशू कधी गेला नाही युनिव्हर्सिटी, येशूकडे नव्हती कधी कोणतीही डिग्री. तरी लोकांनी येशूला गुरु मानले, तरी लोकांनी येशूला गुरु मानले, तरी लोकांनी येशूला गुरु मानले, तरी लोकांनी येशूला गुरु मानले. येशू कोण आहे. येशू गुरूंचा गुरु आहे, येशू गुरूंचा गुरु आहे, येशू गुरूंचा गुरु आहे, येशू गुरूंचा गुरु आहे. मग येशू कोण आहे समजलं. येशूकडे नव्हती कधी तलवार आणि ढाल, येशूने केला नाही कोणावरही वार. येशूकडे नव्हती कधी तलवार आणि ढाल, येशूने केला नाही कोणावरही वार. शैतानाला हरवूनी मृत्यूवर विजय गाजला, शैतानाला हरवूनी मृत्यूवर विजय गाजविला. येशू कोण आहे. येशू राजांचा राजा आहे, येशू
पापांच्यासाठी मरण स्वीकारले, तिसऱ्या दिवशी जीवन झालं, आज पण कबर रिकामी आहे. तिसऱ्या दिवशी जीवन झालं, आज पण कबर रिकामी आहे. येशू जिवंत प्रभू आहे. येशू जिवंत प्रभू आहे. बोला सगळेजण. येशू जिवंत प्रभू आहे. येशू जिवंत प्रभू आहे. येशू डॉक्टरांचा डॉक्टर आहे. येशू डॉक्टरांचा डॉक्टर आहे. येशू वैद्यांचा वैद्य आहे. येशू वैद्यांचा वैद्य आहे. येशू गुरूंचा गुरु. येशू गुरूंचा गुरु आहे. येशू राजांचा राजा आहे. कळालं कोण आहे येशू? तो आपको पता चला यीशु मसीह कौन है? है ना? मग तीच साक्ष आपल्याला ठेवायची तो वही गवाही हमें रखनी है की आपण पहिले कसे कि होते, हम पहले कैसे थे आता काय, अब कसे क्या झालो, है? येशूकडे कसे और आलो. हम कैसे यीशु के पास आए. आता बदललेलं लाईफ लोकांना, घरातील लोकांना, जगातील लोकांना दिसलं पाहिजे. तो हमारा बदला हुआ जीवन हमारे लोगों को, हमारे घर के लोगों को, संसार के लोगों को दिखाई देना आपलं चाहिए. बोलणं, हमारा बोलना, चालणं, हमारा चलना, हमारे सगळ्यात काम येशू दिसला. और सारी बातों में यीशु दिखना चाहिए. ही देवाची इच्छा. और यही परमेश्वर की इच्छा चांगले है. साक्षीदार. तो इसलिए अच्छे गवाह बनो. है ना? जर तुम्ही काही चुकीचं काम केलं तर समोरचा व्यक्ती ऐकणार नाही. और अगर आपने कुछ गलत काम किया तो सामने वाला व्यक्ति नहीं सुनेगा, वो वाद विवाद करेगा, तो तुम्हाला विचारेल. वो आपको पूछेगा. समजा तुम्ही दारू पीत आहात किंवा तंबाखू खात आहात आणि ते समोरच्या व्यक्तीला माहीत आहे, तर तो म्हणेल, तुम्ही म्हणाल आता मी बदललेलो आहे, मला येशूने खूप शक्ती दिली आहे, खूप सामर्थ्य दिले. पण अहो भाऊ, तुम्ही अजून तंबाखू खाता ना हो. और अगर आप अभी भी दारू पी रहे या फिर तंबाकू खा रहे हैं, मग तो अगर तुमचा आपने येशू यीशु को तंबाखू बताया नाही सोडवत काय? कि मेरा जीवन बदल गया, तो लोग बोलेंगे तो आप अभी भी दारू पीते, अभी भी तंबाकू खाते, तो आपका यीशु आपकी दारू नहीं छुड़वा सकता क्या? पहिले त्याने तुमची दारू तंबाखू सोडवावी. पहले वो आगे दारू छुड़ा दे, फिर आप मेरे पास आना. साक्ष बदलते माणसाला. और गवाही क्या करती है? सामने वाले इंसान को बदल देती जेव्हा है. आपण कोणाला साक्ष देतो जब हम किसी को कभी गवाही तर देते हैं समोरची लोक ऐकून तो सामने वाले लोग सुनकर मसीह को पहचानने लगते हैं. येशू कोण आहे हे त्यांना कळलं. और यीशु मसीह कौन है ये जानने लगते म्हणून हैं. त्याने आपल्याला साक्षीदार तो ठेवलं. इसलिए उसने हमें गवाह बोलकर रखा. म्हणून चांगली साक्ष ठेवा. एक अच्छे गवाह बनो. म्हणून जेवढे आपल्या घरात राहतात, और जितने हमारे घर में रहते तुम्ही हैं ख्रिस्ती घर आहात. और आप मसीह घर तुमचे में, बाजूवाले तुमच्या घरात बघत असतात, ऐकत और असतात. आपके अड़ोस पड़ोस के लोग आपके घर में देखते हैं, आपके बारे में सुनते रहते हैं. म्हणून आपल्या घरातील संवाद चांगला ठेवा. तो घर में बातचीत अच्छी रखो. कारण जगामध्ये काय आहे माहितीये, क्योंकि संसार में क्या है पता है? ही गोष्ट फेमस आहे की अरे ख्रिश्चन्स खूप शांतीची लोक आहेत. और ये बात बहुत फैली हुई प्रसिद्ध है कि जो मसीह लोग हैं वो शांति प्रिय लोग हैं. ख्रिश्चन्स खूप चांगले लोक आहेत. और मसीह बहुत अच्छे लोग ते हैं देणारी लोक आहेत. और वो देने वाले लोग कधी हैं. कोणाला धोका वो देत कभी नाही. किसी को धोखा नहीं देते. ही साक्ष आहे. और ये गवाही आणि ही मसीह- साक्ष कशी आली? और ये गवाही कैसे आई? येशूमुळे. यीशु मसीह के द्वारा. मग आपण ते साक्षीला खराब करणारे नाही, परंतु त्या साक्षीनुसार लोकांच्या समोर उभं राहणारे असे बघा. तो हम उस गवाही को बिगाड़ने वाले नहीं, पर उस गवाही को उस गवाही के द्वारा चलकर लोगों के सामने एक उदाहरण बोलकर रहना जी चाहिए. देवाची इच्छा. यही परमेश्वर की इच्छा चांगले है. साक्षीदार तो अच्छे गवाह बनो. आपली साक्ष ठेवा. अपने आणि गवाही जेव्हा बनो. तुम्ही लोकांना सांगाल स्वतःबद्दल, और जब आप लोगों को बताओगे अपने बारे में, हा, तुम्ही म्हणाल मी आजारी होतो, आप कहोगे येशू बीमार आजारांना था, बरे करतो, यीशु मसीह बीमारों को चंगा करता मग ते है, आजारापुरतेच येते. तो वो उसी चंगाई पाने के लिए आजारा आएंगे म्हणून स्वीकार नाही करणार. और अपना उद्धारकर्ता बोलकर उसे स्वीकार नहीं त्याने करेंगे. लोकांनी देवाला तारणारा म्हणून, माझा देव म्हणून स्वीकार केला. और लोगों ने परमेश्वर को एक उद्धारकर्ता बोलकर स्वीकार करना चाहिए. माझ्या आज ही व्यक्ती बदलली, मग माझंही जीवन बदलेल, माझ्या घराचा नवऱ्याचं जीवन बदलेल, माझ्या घराची परिस्थिती बदलेल, हे त्यांना दिसलं पाहिजे. और ये व्यक्ति बदल गए तो मेरे घर के सारे लोग बदल जाएंगे, ये उनको दिखाई देना चाहिए. कारण लोकांना डोळे आहेत, क्योंकि लोगों को आंखें हैं, ते पाहतात वो आपल्याला. देखते हैं हमें. का पाहतात? क्यों देखते हैं? कारण आपण प्रकाशात आहोत. क्योंकि हम उजाले में हैं. आणि ते कुठे आहेत? और वो कहाँ है? अंधारात. अंधकार में. म्हणून जो अंधारात चालतो ना, इसलिए जो अंधकार में चलता है, तो ज्याच्या घरात लाईट असते ना, तो जिसके घर में उजाला होता है ना, आणि मग पुढे जातात. उसके घर में पहले देखता है, त्यांच्या फिर बाद में घरामध्ये आगे बघा जाता है. इन्व्हर्टर चालू असतं, जिनके घर में इन्वर्टर चालू होता है, त्यांच्या लाईटी चालू असतात. उनकी लाइट चालू रहती है. त्यांच्या आजूबाजूला ज्यांच्या घरात इन्व्हर्टर नाही, ते लोक छोटे छोटे दिवे बत्ती लावलेले असतात. अड़ोस पड़ोस में जिनके पास इन्वर्टर नहीं है वो लोग दिया बत्ती लगाते हैं. किंवा काहींच्या घरात काहीच नाही, अंधारच आहे. पूर्ण ऐसे किसी के घर में अंधारात अंधकार बसलेले. है, अंधकार में बैठे हुए काही हैं. लोक काहीच लावत नाही, दिवाबत्ती पण नाही लावत. और कुछ अंधारात लोग कुछ भी बसून नहीं काही लगाते, करत. दिया बत्ती भी नहीं लगाते, अंधकार में बैठे रहते हैं. तर त्या अंधारात कोण नाही बघत, कारण त्याला काहीच दिसत नाही. क्योंकि उस अंधकार में कोई नहीं देखता, क्योंकि कुछ म्हणून दिखाई मीच नहीं देता. अंधारात आहे, मी याला काय बघू, और मैं
अंधकार में तो प्रकाश जिथं आहे तिथे लोक डोळे लावतात. और जहाँ उजियाला है वहाँ पर लोग अपनी आंखें लगाते हैं। तुम्ही प्रकाश आहात, तो इसलिए आप उजियाले प्रकाश हो, तुम्हाला लोक पाहतात. तो इसलिए लोग आपको देखते हैं। चांगली साक्ष ठेवा एक अच्छी गवाही रखो लोकांच्या समोर लोगों के सामने आणि असंच जगा. और ऐसा जियो। जे काही तुम्ही पहिलं करत होता ते आता करू नका. जो आप पहले कर रहे थे वो अभी मत आता करो। जेव्हा तुम्ही लोकांना सांगता की मी आता येशूकडे आली, येशूशी माझा सामना झालाय, ख्रिस्त मला भेटला आहे, मग तो भेटलेला ख्रिस्त दाखवा. और अभी आप बता दें कि यीशु मसीह मुझे मिल गए है, उसका मेरा आमना सामना हो गया है, तो फिर अभी आप अपना सच्चा जीवन लोगों को दिखाओ। हालेलुया. हालेलुया. प्रार्थना करू. प्रार्थना करेंगे, आपण उभे राहू. हम सब खड़े हो जाएंगे। आपण देवपित्याकडे माफी मागू. परमेश्वर पिता से हम क्षमा मांगेंगे। आपण देवाची प्रभू ख्रिस्ताची साक्ष बिघडवलेली हमने आहे. मसीह की गवाही खराब की है। आपण जसं जगलं पाहिजे तसं जगत नाही. हमें जैसा जीना चाहिए था वैसे हमने नहीं आपण जिया। देवपित्याकडे क्षमा तो मागू. हम प्रभु पिता से क्षमा मांगेंगे। प्रभू मला माफ. प्रभु को कहेंगे प्रभु मुझे माफ कर, मी तुझा एक चांगला साक्षीदार नाही रे. और मैं तेरा अच्छा गवाह नहीं पण बना। आजपासून मी चांगला और साक्षीदार. आज से मैं एक अच्छा गवाह बनूंगा। मी असं करत होतो आणि आजही करत आहे. और मैं ऐसी ऐसी बातें पहले कर रहा था और मैं आज भी कर रहा हूँ। अजून मी चांगला साक्षीदार तुझा नाही और झाला. अभी तक मैं आपका अच्छा गवाह नहीं पण बन तू मला पाया, बदल. पर तू मुझे बदल। तू त्या सावली स्त्रीला बदल. तूने उस सामने स्त्री को बदल दिया, तूने पौलुस को बदल दिया, किती जणांना बदल. कितने सारे लोगों को नहीं बदल चेंज दिया। करतो. तो जीवन को बदल देता है, माझंही जीवन तो बदल. मेरा भी जीवन बदल दे। मला बदल प्रभू. मुझे बदल मला कर, चांगला ख्रिस्ती बन. कि मुझे अच्छा मसीह बना, माझ्याद्वारे तू दिसून दे. और मेरे द्वारा तू दिखाई दे, माझ्या वागणीतून, मेरे बर्ताव के माझ्या द्वारा, चालण्यातून, मेरे चलने के माझ्या द्वारा, प्रत्येक व्यवहारातून, मेरे हर एक कामों के द्वारा, प्रत्येक बोलण्यातून, मेरे हर एक बातचीत के द्वारा, इथपर्यंत माझ्या डोळ्यातून सुद्धा तू दिसून दे. और यहाँ तक कि मेरी आंखों के द्वारा भी परमेश्वर तू माझ्या दिखाई दे, विचारांच्या द्वारे सुद्धा प्रभू येशू तू दिसून दे. और मेरे विचारों के द्वारा भी प्रभु तू दिखाई दे। प्लीज प्रभू मला एक चांगला साक्षीदार मुझे एक बनायचा. अच्छी गवाह, मुझे एक अच्छा गवाह बना। मला खूप चांगला साक्षीदार बनायचा आहे. और हाँ, मुझे बहुत अच्छा गवाह चर्च बनना है। मध्ये, चर्च में, माझ्या स्वतःच्या घरात, मेरे खुद के घर माझ्या में, जागेमध्ये, और मेरी जगह पर, माझ्या नगरात, मेरे नगर में, माझ्या महाराष्ट्रात, और इस माझ्या महाराष्ट्र में, भारत देशात, इस भारत देश में, पूर्ण जगात और संपूर्ण जगत मला में चांगला तुझा साक्षीदार बन. मुझे एक आपका अच्छा गवाह बना। हा प्रभू, हाँ प्रभु, मला चांगला साक्षीदार बन. मुझे एक अच्छा गवाह बना। ये मेरी आपसे मला विनती है, क्षमा कर. मुझे क्षमा तुला कर, खूप दुखवले, मैंने आपको बहुत दुखाया, माफ कर. मुझे माफ कर, मला माफ कर. मुझे माफ कर, क्षमा कर. क्षमा कर प्रभु। पवित्र पवित्र करुणा में प्रेमी पिता प्रभु यीशु ख्रिस्ताच्या गोड आणि सर्व सामर्थ्य नाम से प्रभु हम आपके सामने आते हैं. सच बात है प्रभु, हमने प्रभु तुझे बहुत दुखाया है. तेरे पुत्र की प्रभु गवाही को हमने खराब किया है. हमें माफ कर. आज हमें एक अच्छा गवाह बनाना, हमारे जीवन को बदल दे. आज भी हम में से बहुत से लोग बदले नहीं है प्रभु. मैं यीशु के नाम से मांगती हूँ, उनका जीवन बदल दे प्रभु. जब तू आता है प्रभु, तू जीवन बदलता है और पहले के समान इन्हें नहीं रखता. तो आज मेरी बेनती है, इन सबको भी पहले के समान मत रख. इनके लाइफ को चेंज कर और मसीह दिखने के लिए सहाय. हाँ प्रभु, तू खुद दिखने के लिए, इनका बोलना चलना, इनका हर एक काम में, यहाँ तक हर हाव भाव में, आंखों में, सोच में भी प्रभु तू दिखने के लिए सहाय. इन्हें दुचिता से मुक्त कर, इन्हें दुचिता से मुक्त कर, झूठ में से मुक्त कर, इन्हें सच्चे बना. दया और सच्चा इनके ऑर्नामेंट्स हो प्रभु, और ये दिखाई दे प्रभु, क्योंकि ऑर्नामेंट्स दिखते हैं प्रभु. जैसे स्त्रियों ने यहाँ ऑर्नामेंट्स पहने, ये दिखाई दे रहे हैं प्रभु. तो वैसे ही प्रभु ऑर्नामेंट्स, ये जो दया और सत्य का दिखने के लिए सहायक है. ये मेरी विनती, मेरी प्रार्थना है प्रभु, आप दया करो मेरे राजा. हम एक अच्छा गवाह बनने के लिए, और हम आज से मैं डिक्लेयर करती हूँ, ये सब तेरी गवाही देगी. आज से एक अच्छे गवाह है प्रभु. और प्रभु पवित्र पिता, ये पहले कैसे थे और कैसे लाइफ में हुआ, और आगे आज से ये बहुत उसी में बदले हुए हैं, दिखाई दे. धन्यवाद देते हैं मेरे पिता, आपका लहू लगाती हूँ, और अपनी इस गवाही के द्वारा प्रभु यीशु के पास लोगों को लाएंगे. जैसे इस सामरी स्त्री ने, इस पौलुस ने अपनी गवाही के द्वारा बहुतायत लोगों को यीशु के पास लाया, वैसे ये भी अपनी गवाही के द्वारा बहुतायत बड़ी भीड़ को तेरे पास लेकर आए. धन्यवाद देते हैं. ये सुसमाचार प्रचारक है, हर एक जन यहाँ जो है वो सुसमाचार प्रचारक है. इसलिए प्रभु अपनी गवाही के द्वारा प्रभु सुसमाचार
देकर धन्यवाद देते पिता, आपका लहू लगा यीशु के नाम से। Praise the Lord.